देखिए what is today we will see models. What is models? Let's see. Models are set of helping verbs that are used to express possibility, permission, ability, advice. तुम्हाला हेल्पिंग वर्ब माहिती आहे, इज, एम, आर, वॉज, वेअर, हे सगळे हेल्पिंग वर्ब्स आहे. मॉडेल सुद्धा हेल्पिंग वर्ब्सच आहेत. पण हे मॉडेल्स द्वारा काय दाखवलं जातं? पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, परमिशन घेण्यासाठी, ॲबिलिटी आपली तुमची समर्थता, तुम्ही काय करू शकता, ॲबिलिटी, आणि ऍडवाइस देण्यासाठी मॉडेल्स वापरत असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे, परमिशन घेण्यासाठी तुम्ही मे वापरता. तुम्ही म्हणता ना मे आय कम इन, हे मे जे आहे हे आहे मॉडेल्स. आय कॅन रन व्हेरी फास्ट. आय कॅन, हे कॅन काय दाखवते? ॲबिलिटी दाखवते. ऍडवाइस, यू शुड स्टडी हार्ड, हे शुड काय दाखवते? ऍडवाइस दाखवते. ऍडवाइस म्हणजे सल्ला, म्हणजे सल्ला देण्यासाठी, तुमची क्षमता दाखवण्यासाठी, परमिशन घेण्यासाठी किंवा जाण्यासाठी जे शब्द वापरतो त्यांना म्हणतात मॉडेल्स. आता किती मॉडेल्स आहेत हे बघा. हे मॉडेल्स आहे सगळे. दीज आर ऑल मॉडेल. देर आर 13 मॉडेल्स इन नंबर. कोणते कोणते मॉडेल्स आहे? विल आहे, मे आहे, शॅल आहे, कॅन आहे, वुड, माइट, शुड, कुड, नीड, मस्ट, यूज टू, ऑट टू आणि डेअर. असे टोटल किती मॉडेल्स आहेत? 13. आता या प्रत्येक मॉडेलचा वेगवेगळा अर्थ आहे. बघा, तुम्हाला जर म्हणायचं असेल, क्षमता दाखवायची, तर मी असं करू शकतो, है ना, मी 8 तास कंटिन्यूस अभ्यास करू शकतो. शकतो वाल्यासाठी कोणता याच्यातलं तुम्ही कुठलं मॉडेल लावा आणि सांगा बरं? कॅन लावा. कॅन. कूड आणि कॅन दोन्ही बरोबर आहे. पण कूड कधी लावायचं? बघा, कूड, कॅनचं पास्ट टेन्स आहे कूड, म्हणजे कूड पास्ट टेन्स मध्ये लावायचं. आणि मी करू शकतो म्हणजे कॅन, आणि करू शकत होतो म्हणजे कूड. बरं, तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, पाहिजे कोणता ऍडवाइस देण्यासाठी कुठलं वापरा? विल. तुम्ही अभ्यास करायला पाहिजे, याच्यात कुठलं वापरायचं? मस्ट. अच्छा, मस्ट म्हणजे करायलाच पाहिजे, करायलाच पाहिजे, करायला पाहिजे, फक्त सल्ला देण्यासाठी. बघा, हे शूड आहे इथं, शूड नाही, विल नाही आहे. आता पाऊस येऊ शकतो. आता बघा, आता तुम्ही फक्त बघा बेटा, लिसन. आता तुम्ही काय करायचं? फक्त अंदाज लावायचा. आपण यांना डिटेल मध्ये बघणारच आहोत. आता पाऊस येऊ शकतो, शक्यता दाखवण्यासाठी कुठलं मॉडेल दाखवणार याच्यातलं तुम्ही? मे दाखवणार. परमिशन घेण्यासाठी, परमिशन घेण्यासाठी मेस वापरणार, किंवा कॅन पण वापरू शकता. मे आय कम इन, कॅन आय कम इन, है ना. पाऊस येऊ शकतो, इट मे रेन. ती येऊ शकते, शी मे कम, है ना. त्याच्यानंतर मी 8 तास अभ्यास करू शकतो, आय कॅन स्टडी 8 आवर्स. तू अभ्यास करायला पाहिजे, पाहिजे म्हणजे शुड, यू शुड स्टडी, ना. तू अभ्यास करायला पाहिजे स्वतः, यू मस्ट स्टडी. बघा पुन्हा, यू मस्ट स्टडी. यूज टू कधी वापरत असतो? बघा, बऱ्याचदा तुम्ही यूज टू चा अर्थ बघत असता. यूज टू म्हणजे जे एखादी तुम्हाला सवय असते भूतकाळामध्ये, तुम्ही नेहमी ती गोष्ट करत असता, ते दाखवण्यासाठी यूज टू वापरत असतो. मी अभ्यास करायचो, मी रोज अभ्यास करायचो 10 तास. आय यूज टू स्टडी 10 आवर्स एव्हरी डे. तर अशा प्रकारचे मॉडेल्स आहेत, त्याचा आपण प्रत्येकाचा एक एखादा उपयोग बघणार आहोत. ओके, आर यू रेडी नाउ? Yes, sir. अबे, Yes, sir. तुम्ही Yes, काय sir. बघा, काही काही जण आहे ना, तिकडून नाटक पण करतात, हळूच आवाज काढतात, जसं काही रेंजेस नाही, असा आवाज नका काढू. ओके, तुम्ही काय करायचं, मधामधात याचे सगळ्यांचे स्क्रीनशॉट घेत राहायचं. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्हाला लिहायला सोपं जाते. आता बघा, हे मॉडेल्स आहे. मॉडेल्स आर, आपण आधी जी डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॉडेल्स? Models are a set of helping words that are used to express possibility, permission, ability, advice. Okay. Then these are models. There are 13 models in numbers. आता बघा, नंबर 1, एक एक बघू आपण. बघा इथं स्ट्रक्चर काय असते. जसं तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर लिहिता, सब्जेक्ट प्लस वर्ब 1, वर्बला यस लावतो आपण, ते झालं स्ट्रक्चर. तर मॉडेल्स लावताना काय करायचं, अतिशय सोपं आहे.
बघा सब्जेक्ट अगोदर घ्यायचे, कुठलाही सब्जेक्ट असू द्या, आय, वी, दे, यू, ही, सी, कुठलाही सब्जेक्ट, बॉईज, गर्ल्स, आणि त्याच्यानंतर लगेच मॉडेल्स लावून द्यायचे, 13चे 13 पैकी कुठलंही एक. आणि मॉडेल्स लावल्यानंतर वर्ब लावायचं. बघा वर्ब फर्स्ट फॉर्म आहे इथं सगळ्यांचा, कुठं सेकंड फॉर्म दिसत आहे का तुम्हाला? दिसत आहे का? नाही सर. म्हणजे तुम्हाला काय नाही. लक्षात ठेवायचं आहे? लक्षात काय ठेवायचं आहे? सब्जेक्ट नंतर मॉडेल्स, आणि मॉडेल नंतर नेहमी वर्ब वन लावायचं. त्याला यस नी लावायचं, इएस नी लावायचं, ईडी नाही, काहीच नाही. फर्स्ट फॉर्म डोक्यामध्ये घालून ठेवा. आय कॅन गो, आय कॅन डान्स, आय कॅन डान्स, आय कॅन सिंग. सिंग म्हणजे सिंग, सॅंग होणारच नाही है ना. ही कॅन प्ले, ही कॅन प्ले वेल, कॅन प्ले, प्ले प्लेड होणारच नाही. यू शुड स्टडी, स्टडीड होणारच नाही है ना. यू मस्ट हेल्प मी, हेल्पड होणारच नाही. म्हणजे नेहमी वर्ब वनच लावायचं, कुठलंही मॉडेल येऊ द्या 13 पैकी, त्याच्यानंतर लगेच वर्ब वन आलं पाहिजे. अतिशय सोपं काम आहे. मग घेतला आपला सब्जेक्ट, मग घेतला आपलं मॉडेल, आणि त्याच्यानंतर लावायचं मेन वर्ब, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, आणि नंतर ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट ज्याला म्हणतात ना, आय मस्ट गो टू स्लीप, आय मस्ट गो टू स्लीप, मी झोपायला गेलोच पाहिजे. वी कॅन ड्रिंक सम वॉटर, आम्ही पाणी काही पिऊ शकतो है ना. दे शुड ईट सम फूड, त्यांनी काही खायला पाहिजे. शी विल गो टू स्लीप, शी विल गो टू स्लीप, झोपायला जाईल है ना. इट विल, आय विल डू, ही मे डू सम एक्सरसाइज, ती काही एक्सरसाइज करू शकते. बघा हे आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. आता आपल्या 3 गोष्टी लक्षात आल्या पाहिजे तुम्हाला. सबसे पहिले मॉडेल्स, हे 13 आहे, 13 आहे. पॉसिबिलिटी दाखवते, परमिशन घेण्यासाठी है ना, ऍबिलिटी दाखवण्यासाठी मॉडेलचा उपयोग केला जातो. मॉडेल्स हे नेहमी सब्जेक्ट नंतर लावायचं, आणि मॉडेल्स नंतर नेहमी वर्ब वन लावायचं. एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या? क्लिअर? यस सर. सगळ्यांनी लक्ष द्या बेटा. व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हा, म्हणून सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आता बघा, आता मॉडल्स वर्ब क्या है, ये देखिए 2 एग्जांपल दिए नीचे. देखिए ही कॅन स्विम आणि ही कॅन स्विम, हे बघ चुकलेलं आहे. कॅन नंतर यस लावला, होणारच नाही असं. आपल्याला आज सवय आहे सब्जेक्ट नंतर वर्बला यस यस लावायचं, सिंपल प्रेझेंट सम. तर कॅनला कधीच यस लावायचा नाही, आणि इथं स्वॅम पण करायचं नाही. बघा आपण काय रूल लिहिला इथं, इथं मॉडेल्स वर्ब डू नॉट ऍड यस ऑर यस टू द थर्ड पर्सन सिंग्युलर. यस यस लावायचं नाही. नेक्स्ट, मॉडेल्स डोंट ऍक्ट लाईक अदर वर्ब, दुसऱ्या वर्ब सारखं काम नाही करत. फॉर एक्झाम्पल, दे नेव्हर यूज आयएनजी, त्यांना कधीच आयएनजी लावायचं नाही. कॅनला कॅनिंग करायचं नाही, मेला मेइंग नाही करायचं ना. शूडला शूडिंग कराल का? असं करायचं नाही. ओके, त्यांना कधीच आयएनजी लावायचं नाही. दुसरं, द पास्ट फॉर्म्स आर व्हेरी डिफरंट. पास्ट फॉर्म लावायचं नाही त्याला. कॅनचं, हा कॅनला कुड करू शकतो, कुड हे वर्ब आहे, पण त्याचा सेकंड फॉर्म करायचा नाही कुठल्याच वर्बचा. दे डोंट ऍड यस, ही असेल तर वर्बला यस, कॅनला कॅन्स नाही करणार, मेला मेज नाही करणार, यस यस लावायचं नाही, आयएनजी लावायचं नाही. नेक्स्ट, आफ्टर अ मॉडेल यू विल ऑलवेज यूज द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. मॉडेल नंतर नेहमी वर्ब वन लावायचं, बेस फॉर्म म्हणजे वर्ब वन. ओके, मॉडेल्स हॅव स्ट्रेंज चेंजेस इन मिनिंग इन द निगेटिव्ह अँड इन द पास्ट टेन्स. हे राहू द्या, 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता सांगितलं मॉडेलला यस यस लावायचं नाही, त्यांना आयएनजी लावायचं नाही, आणि वर्ब वन घ्यायचं. ओके, कोण बोलत आहे? कृष्णा, कृष्णा खोंड, कृष्णा खोंड, बोल नको बेटा, आवाज बंद कर तिकडून. हाँ सर. आता हे बघा, तो हम यहाँ से स्टार्ट करेंगे मॉडल नंबर 1. व्हॉट इज अवर फर्स्ट मॉडेल? कॅन. तर तुम्ही याची घेऊन ठेवायची काय, स्क्रीनशॉट. बघा कॅन कधी वापरायचं. कॅन युजली एक्सप्रेस पोटेन्शियल ऑर ऍबिलिटी. कॅन काय दाखवते रे? तुमची ऍबिलिटी. ऍबिलिटी म्हणजे तुमची क्षमता दाखवते, तुम्ही काय करू शकता. तुम्ही जेव्हा म्हणता मी हे करू शकतो, तेव्हा कॅन वापरायचं. फॉर एक्झाम्पल, कधी कधी हे परमिशन घेण्यासाठी सुद्धा वापरल्या जाते, आणि दुसरं रिक्वेस्ट करण्यासाठी वापरल्या जाते, आणि पॉसिबल शक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा.
पहिला नंबर ऍबिलिटी, सगळ्यात तुमची क्षमता, तुम्ही काय करू शकता. नंबर 1 कॅन मीन्स बी एबल टू. फॉर एक्झाम्पल राम कॅन बेक अ केक. राम कॅन बेक, देखिए राम कॅन बेक अ केक, ऍबिलिटी दाखवून राहिला. तो केक बेक करू शकतो. तुम्हाला जर करता येत असेल तर तुम्ही करू शकता का तुम्ही? नाही करू शकत, पण राम करू शकतो. तो तिथं हे झाली ऍबिलिटी दाखवून राहिला है ना. राम कॅन बेक अ केक. तुम्ही म्हणू शकता मी क्रिकेट खेळू शकतो, आय कॅन प्ले क्रिकेट, है ना. तुम्हाला गाणं गाता येत असेल, आय कॅन सिंग. तुम्हाला डान्स करता येते, वी कॅन डान्स, है ना. तुम्हाला झाडावर चढता येईल तर आय कॅन क्लाइम ऑन अ ट्री. हे ऍबिलिटी दाखवते. तुम्ही जर म्हणाल आय कॅन ड्रिंक वॉटर, ती तुमची ऍबिलिटी झाली का रे? ड्रिंक वॉटर तर कोणीही करू शकते, मी पण करू शकतो, सगळेच करू शकतात, मग तुमची ऍबिलिटी नाही झाली. ते ऍबिलिटी असते, ते वेगळं असतं पाहिजे काहीतरी. ओके, नेक्स्ट. ए बा, कॅन यू ब्रेक दिस डोअर? कॅन यू ब्रेक दिस डोअर? हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. तू हे दार तोडू शकतो का? बघा कसा क्वेश्चन बनवला. कॅन यू ब्रेक दी ऍबिलिटी दाखवत आहे. नंतर डॉक्टर सेड यू कॅन प्ले बास्केटबॉल. यहाँ पे क्या है, परमिशन दिली डॉक्टरना. डॉक्टर सेड यू कॅन प्ले बास्केटबॉल अगेन. तू बास्केटबॉल पुन्हा खेळू शकतो, हे परमिशन आहे. तुम्ही या कॅनच्या जागी मे सुद्धा वापरू शकतात. द डॉक्टर सेड यू मे प्ले बास्केटबॉल अगेन. तर आता इथं लक्षात आलं का तुम्हाला? कॅन इज यूज टू शो द ऍबिलिटी. कॅनचे खूप सारे तुम्ही एक्झाम्पल करू शकता, खूप सारे एक्झाम्पल, है ना. आय कॅन राईट स्टोरीज, शी कॅन राईट स्टोरीज, है ना. मदर कॅन प्रिपेअर अ नाईस वडापाव. मदर कॅन कुक नाईस फूड, है ना. शी कॅन मेक अ नाईस सब्जी. दिस इज हर ऍबिलिटी, जे तुमच्यामध्ये नाही आहे, राईट. तुम्ही आईला म्हणू शकता आय कॅन मेक बेटर दॅन यू, है ना. आय कॅन मेक टी बेटर दॅन यू. तुझ्यापेक्षा चांगली चहा करू शकते, असं म्हणू शकता. ती तुमची ऍबिलिटी असू शकते. सो दिस इज द यूज ऑफ कॅन. समजला का तुम्हाला कॅन? सगळ्यांना? ओके. आता कुड कधी वापरा? मगाशी एका जणांनी म्हटलं होतं कॅन आणि कुड. कुड पण बरोबर आहे. कुड सुद्धा काय दाखवते रे? तुमची ऍबिलिटी दाखवते. बघा, कॅन मध्ये काय आहे, मी करू शकतो. आणि कुड मध्ये काय, मी करू शकत होतो, जे तुम्ही आता नाही करू शकत. बघा, कुड इज यूज ऍज द पास्ट टेन्स ऑफ कॅन इन इनडायरेक्ट स्पीच. इट इज यूज फॉर रिक्वेस्ट एंड टू सजेस्ट अ वीक पॉसिबिलिटी इन द फ्यूचर. अभी देखिए, डायरेक्ट इनडायरेक्ट आपको जब पढ़ाऊंगा तब आपको पता चलेगा व्हाट इज इनडायरेक्ट स्पीच. ओके. अब तुम्हाला एकदाच लक्षात ठेवायचं, कुड काय दाखवते इथं बघा, ऍबिलिटी इन द पास्ट. ऍबिलिटी इन द पास्ट म्हणजे काय, तुमची भूतकाळामध्ये जी क्षमता होती ती दाखवते. ती आता नाही आहे. आता जर तुम्ही म्हणा मी क्रिकेट खेळू शकतो, तर आय कॅन प्ले क्रिकेट. पण तुम्ही जेव्हा आता जर मी मी आणखीन 8-10 वर्षाने जेव्हा म्हातारा होऊन जाईल, मी म्हणाल का असा आय कॅन प्ले क्रिकेट, किंवा मी खेळू शकतो तेव्हा खेळूही शकत असेल तेव्हा. पण मला जर म्हणायचं होतं असेल का जेव्हा मी या तरुण होतो तेव्हा मी क्रिकेट खेळू शकत होतो, मी चांगली क्रिकेट खेळू शकत होतो, तेव्हा मी कुड वापरणार. आय कुड प्ले क्रिकेट व्हेन आय वॉज यंग, है ना. आय वॉज यंग म्हणजे पास्ट ऍबिलिटी दाखवत आहे, म्हणजे ऍबिलिटी इन द पास्ट. तर तुम्ही लक्ष कसं ठेवायचं, करू शकत होतो जिथं होतं असते तिथं कुड वापरायचं, आणि करू शकत आहे तिथं कॅन वापरायचं. ओके. नाउ कुड यू टेल मी द वे टू द स्टेशन? ओके. कोण बोलताय रे बाळा? शिवराज गोटे. शिवराज, आवाज नको. शिवराज, कोण मारत आहे तुला आता? हा, कुड. कुडचा वापर इथं लक्षात ठेवता, फक्त एकच लक्षात ठेवा, पास्ट ऍबिलिटी इन द पास्ट, क्षमता दाखवण्यासाठी. आय कुड प्ले क्रिकेट, आय कुड सिंग अ सॉन्ग, आय कुड टेक 10 राउंड व्हेन आय वॉज यंग. तेव्हा तुम्ही इथं कुड वापरायचं. आता नेक्स्ट बघा तुमचं कुड नंतर शाल. आता शाल हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. विल आणि शाल आपण वापरत कधी असतो? शाल आणि विल वापरत असतो आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये.
शाल इज यूज इन द फर्स्ट पर्सन टू एक्सप्रेस द फ्युचर टेन्स मध्ये वापरत असतो है ना. आय शाल बी हॅपी टू सी यू. शॅल इज यूज इन द सेकंड अँड थर्ड पर्सन टू एक्सप्रेस अ प्रॉमिस. हे तुम्ही शालचं एक्झाम्पल सोडून द्या. विल लक्षात ठेवा तुम्ही. आता शुड लक्षात ठेवा. शाल आपण नंतर बघू. बघा शुड. शुड कधी वापरायचं. शुड इज यूज इन द सेकंड अँड थर्ड पर्सन टू एक्सप्रेस अ प्रॉमिस और इवन अ थ्रेट. प्रॉमिस दाखवण्यासाठी किंवा ऍडवाइस देण्यासाठी. हे बघा शुड इज यूज इन सिकिंग ऍडवाइस, ऑब्लिगेशन, नेसेसिटी, एक्सपेक्टेशन. बघा विच पेन शुड आय बाय. मी कोणता पेन विकत घ्यायला पाहिजे. ऍडवाइस मागत आहे. आय शुड, ही शुड ड्राईव्ह केअरफुली. त्यानं केअरफुली गाडी ड्राईव्ह करायला पाहिजे. एक्सपेक्टेशन म्हणजे ऍडवाइसच आहे एक प्रकारची. वी शुड ऑलवेज रिस्पेक्ट अवर एल्डर्स. ही तुमची ड्युटी आहे. वी शुड ऑलवेज रिस्पेक्ट अवर एल्डर्स. आय शुड इन्फॉर्म द पोलीस अबाउट द थेफ्ट. हे तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य, ऑब्लिगेशन, ड्युटी, ऍडवाइस, एक्सपेक्टेशन हे सगळं आणि प्रॉमिस हे सगळं दाखवण्यासाठी आपण शूडचा उपयोग करत असतो. कोणता नंबर. प्रॉमिस. फॉर एक्झाम्पल यू शुड रिसीव युअर वेजेस टुमारो. यू शुड रिसीव. रिसीव म्हणजे तुम्हाला मिळेल. काय मिळेल. वेजेस. वेजेस म्हणजे तुमची मजुरी भेटेल टुमारो. हे झालं प्रॉमिस. दुसरं ऍडवाइस देण्यासाठी. विच पेन शुड आय बाय. मी कोणता पेन विकत घ्यायला पाहिजे. पाहिजे लक्षात ठेवायचा. मराठी वर्ड पाहिजे. जिथं तुम्ही ना मी खेळायला पाहिजे, तू क्रिकेट खेळायला पाहिजे, तू धावायला पाहिजे, तू अभ्यास करायला पाहिजे, हे ऍडवाइस आहे सगळे. मग तुम्ही म्हणायचं यू शुड स्टडी, यू शुड प्ले, यू शुड कम अर्ली, यू शुड वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, यू शुड राईट नीटली. चांगलं लिहायला पाहिजे. यू शुड कम्प्लीट युअर होमवर्क डेली. ऍडवाइस आहे ना. तर हे लक्षात ठेवायचं. शुड इज यूज टू गिव्ह ऍडवाइस. बाकी जरी विसरले तर एवढं लक्षात ठेवायचं. शुड ऍडवाइस साठी फक्त. बाकी विसरून गेले तरी चालते. ऍडवाइस देण्यासाठी, ऍडवाइस घेण्यासाठी. नेक्स्ट आहे विल. विलचा उपयोग तुम्हाला माहितच आहे. सिंपल फ्युचर टेन्स आपण शिकलेलो आहे. बघा आय विल डू द वर्क है ना. आय विल अचीव माय एम. वी विल हेल्प यू. बघा सब्जेक्ट वर्ब वन, सब्जेक्ट विल प्लस वर्ब वन ना. वी विल सू हिम, वी विल थ्रेट हिम. आय विल कम टू युअर होम. आय विल इन्व्हाइट यू. शी विल कम टू मी है ना. वी विल स्टडी टुडे. वी विल प्ले टुगेदर है ना. वी विल डान्स टुगेदर. आय विल सिंग अ सॉन्ग. मदर विल टेल मी अ स्टोरी. विल नंतर नेहमी फर्स्ट फॉर्म आणि हे सगळं सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरत असतो विल. एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी सगळे सोडून द्यायचं. विलिंगनेस, डिटर्मिनेशन, प्रॉमिस हे काहीच नाही. विल म्हणजे फक्त सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरत असतो. क्लिअर आहे. येस सर. हो सर. श्वेत. हा तर आता काय काय झालं. हा आता एकदा रिव्हिजन करू आपण. कॅन कशासाठी वापरलं होतं सांगा बा. मराठीत सांगा तुम्ही. ॲबिलिटी. ॲबिलिटी दाखवण्यासाठी. राईट. ॲबिलिटी एक एक्झाम्पल yes. सांगा. एक एक्झाम्पल. I can व्हेरी I गुड. can swim. I can play cricket. I can आई dance. कैन प्ले क्रिकेट. यस. सेकंड हमने देखा था. कौन सा देखा था. शुड. कुड. कुड कैन के बाद कुड. कुड क्या दिखाता है. कुड कसा. Ability in past. Ability in past. Past. Ability in past. Ability in the past. व्हेरी गुड. फॉर एक्झाम्पल मराठीत कसं म्हणाल ते एखादं वाक्य सांगा बरं मराठीचं. मी लहानपणी क्रिकेट खेळत होतो. लहानपणी क्रिकेट खेळत होतो. खेळू शकत होतो है ना. खेळू शकत होतो. आय कुड प्ले. येस आय कुड प्ले म्हणजे आता नाही खेळू शकत. लहानपणी खेळू शकत होतो. ओके. ते कुड त्यासाठी वापरायचं. नेक्स्ट होतं आपलं शुड. शुड कधी वापरायचं सांगा. हा शुड. प्रॉमिस, Advice. ऍडवाइस, Promise. ड्युटी, ऑब्लिगेशन. ड्युटी, एक एक्झाम्पल सांगा. ऑब्लिगेशन. एक्झाम्पल सांगा बेटा. You should. Which book should I read? Read books. You should read books. येस वी शुड रीड बुक. येस. Which book should I? येस. अजून वी शुड रीड बुक. ओके व्हेरी गुड. और एखादा एक्झाम्पल. अच्छा ऑब्लिगेशन साठी दाखवा बरं. एखादं तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य सांगण्यासाठी कुठलं कसा शूटचं एक सेंटेन्स करा. We should clean our city.
वी शुड क्लीन अवर सिटी, वेरी गुड, वी शुड कीप अवर सिटी क्लीन, करेक्ट है. वी शुड रिस्पेक्ट द टीचर्स, वी शुड लिसन टू अवर पेरेंट्स, वी शुड लव अवर कंट्री. दीज आर योर ऑब्लिगेशन, ड्यूटीज है तुम्हारी ये, है ना. वी शुड लव अवर मदरलैंड, we should help our youngers, our young ones, जो हमारे यंग ब्रदर्स है, यंगर ब्रदर्स और सिस्टर्स है, उनको हेल्प करनी चाहिए. ओके, दीज आर ऑल योर ड्यूटीज एंड ऑब्लिगेशन. लेट्स सी नेक्स्ट वन. विल मैंने बताया था आपको, सिंपल फ्यूचर टेंस में यूज करते हैं ना. आई विल नॉट स्पीक, आई विल नॉट स्पीक टू यू, यू विल नॉट स्पीक, ही विल कम हियर. ओके, हमारा टाइम भी लगभग खत्म होते आ रहा है. हम वहां पे रुक जाएंगे. टुडे वी हैव लर्नड फोर व्हाट मॉडल्स. कैन, कुड, विल, शुड. कैन, कुड, विल, शुड, ये 4 मॉडल पढ़े हैं. नेक्स्ट में हम बाकी के पढ़ेंगे. आज के दिन यहीं पे रुकेंगे. आपको एक चीज याद रखना है, मॉडल्स का जो स्ट्रक्चर होता है, सब्जेक्ट, मॉडल, जो भी है 13 मॉडल, और उसके बाद वर्ब 1 लगाना है. ओके, और मॉडल्स का कोई सेकंड थर्ड फॉर्म कोई नहीं होता है, वो मॉडल ही होता है. उसको यस नहीं लगाना, आईएनजी नहीं लगाना, कुछ नहीं लगाना. तो यहाँ पे आपको याद रखना है. और बाकी के मॉडल्स हम कल पढ़ेंगे. कल मतलब नेक्स्ट पीरियड में पढ़ेंगे. जो हमारा नेक्स्ट पीरियड होगा शायद मंडे को होगा, राइट. हाँ सर. ओके बेटा, अभी आप लोग बढ़िया अपना होमवर्क कंप्लीट करो, होमवर्क कंप्लीट करो, नोटबुक कंप्लीट करो, और इसके साथ साथ इसके जो स्क्रीनशॉट लिए होंगे उसको भी लिख लो. कहीं पर भी 2-2 सेंटेंस लिखे तो भी चलता है. मॉडल्स आर 13, है ना, और हर एक मॉडल्स का 1-1, 2-2 सेंटेंसेस लिख के रखना. ओके, सी यू टुमारो अगेन, नेक्स्ट पीरियड. सॉरी. ओके, बाय. यस सर. बाय बाय सर.